नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण काय करणार आहोत, तुम्हाला जे काल सांगितल्याप्रमाणे किंवा आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, डे बाय डे एक एक लेक्चर किंवा एक एक टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत। तर आज आपण काय घेतलेलं आहे, ICT किंवा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे कम्प्युटरशी रिलेटेडच्या क्वेश्चन्स आहेत आपले। ते सगळे क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये जेवढे आपल्याला बघता येईल तेवढे मॅक्झिमम क्वेश्चन आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। त्याच्यामध्ये काय जनरल ॲब्रिव्हिएशन्स अँड टर्मिनॉलॉजी म्हणजे कम्प्युटरच्या संबंधित किंवा कम्प्युटर्स फील्डमध्ये जेवढे ॲब्रिव्हिएशन्स म्हणजे शॉर्ट टर्म्स असतात। समजा एखादं HTTP म्हणजे काय, HTML म्हणजे काय किंवा WWW म्हणजे काय, हे असे जे छोटे टर्मिनॉलॉजी असतात ते टर्मिनॉलॉजीचा मिनिंग काय असतो आणि त्याचं आन्सर आपल्याला देता आलं पाहिजे एक्झाममध्ये किंवा माहीत पाहिजे। तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण आज कव्हर करणार आहोत। तर बघूया फर्स्ट क्वेश्चन। पहिला क्वेश्चन काय बघा, व्हॉट डज HTTP मीन्स फॉर किंवा HTTP स्टँड फॉर। HTTP ही काय लिंक असते बघा। तुम्ही जर एखादी वेबसाईट उघडली www. मग HTTP तिथं असेल आणि पुढे तुमची वेबसाईट येऊन जाते। तर ही वेबसाईट जी आहे त्या वेबसाईट म्हणजे हे HTTPमध्ये त्याचा अर्थ काय होतो किंवा HTTP म्हणजे नेमकं काय। तर HTTP म्हणजे काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल। ह्याचा आन्सर आहे फर्स्ट हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल। ह्याचं जे शॉर्ट टर्म आहे त्याला म्हणतो आपण HTTP, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल। बाकीचे ऑप्शन बघा, हायपर लिंक ट्रान्सफर, हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन किंवा हायपर टेक्स्ट टर्मिनल। तर असे थोडे कन्फ्युजिंग क्वेश्चन्स किंवा कन्फ्युजिंग ऑप्शन्स असतात, त्याच्यापैकी आपल्याला योग्य आन्सर आपल्याला माहीतच पाहिजे। ह्याच्यामध्ये कसं असतं की जास्त म्हणजे तुम्हाला असं एकदम काय म्हणू शकतो आपण केलं की एकदम ह्याच्यामध्ये एकदम की टेक्निक किंवा ह्याच्यामध्ये असं तुम्हाला ही गोष्ट माहितीच पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणू शकतो आपण की एखादी कन्सेप्ट आहे, असं कन्सेप्ट वगैरे ह्याच्यामध्ये काही नसतं। डायरेक्टली तुम्हाला HTTPचं लॉंग फॉर्म काय असेल तुम्हाला हे माहीत पाहिजे, तेव्हा तुमचा आन्सर करेक्ट येईल, बरोबर। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज वाईडली यूज प्रोग्रॅमिंग लँग्वेज फॉर वेब। आता काय असतं की आपली वेबसाईट असते, त्या वेबसाईटला वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेजेस वापरतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेज असतात। तर त्याच्यामध्ये वेबसाईटसाठी वापरलेली लँग्वेज कोणती आहे, तर त्याचा आन्सर आहे बघा HTML। SQL ही पण लँग्वेज आहे, जावा पण आहे आणि JSON पण आहे, पण ह्या तिन्ही लँग्वेजेसचं काम वेगळं आहे। आणि वेबसाठी वापरलेल्या म्हणजे वेबसाईटसाठी किंवा वेबसाठी नेटसाठी आपण जी लँग्वेज वापरतो तिला म्हणतो आपण HTML। काय म्हणतो आपण तिला, HTML, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज URL स्टँड फॉर। URL म्हणजे काय, ह्याचं पण काय असतं की URL म्हणजे एक लिंकसारखं असतं। URL सेंड करा म्हणते एकमेकांना किंवा URL त्याचं काय आहे त्या वेबसाईटचं किंवा URL म्हणजे काय, तर URL म्हणजे काय, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर। ह्याचा लॉंग फॉर्म होतो URLचा युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर। बाकीचं बघा ऑप्शन, युनिव्हर्सल राउटिंग, युनिफाईड रिसोर्स लिंक किंवा युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर नाही। याचा अर्थ बघा इथं आणि ते फक्त काय एकच शब्दाचा फरक आहे, युनिफॉर्म युनिव्हर्सल। तर याचं आन्सर आहे आपलं युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर। समजतंय का। अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला डिफरंट क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारल्या जातात। नेक्स्ट क्वेश्चन, which term refers to a small piece of data sent from a website and stored on the user's computer by the user's web browser while the user is browsing। म्हणजे समजा आपण एखादी वेबसाईट ओपन केली, तर त्या वेबसाईट ओपन केल्यानंतर ती काय करते, ती एक वेबसाईट काय करते आपल्याला छोटा एक स्मॉल पीस ऑफ डाटा सेंड करते। कुठं, जी आपण वेबसाईट ओपन करतो ती वेबसाईट आपल्याला डाटा सेंड करते। तुम्ही कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती येतं बघा, कुकीज आर देअर, ॲक्सेप्ट कुकीज असं काहीतरी येतं तुम्हाला। मग ते कुकीचा अर्थ, याचा आन्सर काय माहिती आहे का, कुकी आन्सर याचं। तर कुकीचा अर्थ काय होतो की समजा एखादी वेबसाईट तुम्हाला काय करते, थोडाफार डाटा त्यांचा KB म्हणजे काय, किलोबाईट, हे आपलं एक मेमरीचं युनिट आहे। तर KB डाटा तुम्हाला सेंड करते वेबसाईट जेव्हा आपण ब्राउझिंग करत असतो। म्हणजे आपण एखादी वेबसाईट ओपन केली, समजा समजा आपण फॉर एक्झाम्पल घेतलं आपण आपल्या क्रिकेट, समजा एखादा क्रिकेटची मॅच कधी आहे वगैरे, एखादी त्यासाठी टाइम टेबलसाठी सध्या आपण मॅच म्हणजे ती वेबसाईट ओपन केली। ती वेबसाईट ओपन केल्यानंतर आपण ती वेबसाईट सर्च करतोय किंवा बघतोय आणि ताबडतोब काय होतं की आपल्याला त्या वेबसाईटद्वारे एक काय म्हणू शकतो आपण त्याला, कुकीज सेंड होती आपल्याला KBच्या फॉर्ममध्ये। आणि जेव्हा हे सेंड केव्हा होते, जेव्हा की आपण ती वेबसाईट ब्राउज करत असतो, तर त्याला काय म्हणतो आपण, जे स्मॉल पीस ऑफ डाटा सेंड करतो त्याला म्हणतो आपण कुकी। त्याचा आन्सर काय आहे, कुकी। इथं काय दिलेले, कॅचे पण नाही, बाईट म्हणजे तुम्हाला सांगितलं मी मेमरीचं युनिट आहे, आणि फायरवॉल हे काय आहे, हे पण नाही आहे। त्याचा आन्सर आहे कुकी। म्हणजे एखादी वेबसाईट आपण सर्च करत असताना ती वेबसाईट आपल्याला काही डाटा सेंड करते, त्याला म्हणतो आपण कुकीज। ओके, नेक्स्ट, व्हॉट डज लॅन स्टँड फॉर। लॅन म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे नेटवर्क असतात, WLAN किंवा WLAN
किंवा अजून कोणत्या प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे नेटवर्क असतात. तर लॅन म्हणजे काय, लोकल एरिया नेटवर्क. ह्याचा आन्सर आहे लोकल एरियामध्ये जे नेटवर्क वापरतो आपण किंवा लोकल एरिया नेटवर्कचं शॉर्ट फॉर्म आहे लॅन. बाकीचे ऑप्शन बघा, लॉंग एरिया नेटवर्क नाही आहे, लार्ज ॲक्सेस नाही आहे आणि लिंक्ड एरिया पण असं हे आपला आन्सर नाही आहे. समजतंय का, बघून घ्या. आता क्वेश्चन पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रोटोकॉल यूज फॉर ईमेल ट्रान्समिशन. म्हणजे एखादं ईमेल आपण एकमेकांना सेंड करतो, प्रत्येकाकडे आता आपले ईमेल आय डी आहेत बरोबर. मग आपण ईमेलवरून एकमेकांची इन्फॉर्मेशनची माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन एकमेकांना ट्रान्सफर करतो. कधी फाईल असतील, कधी पिक्चर असतील किंवा कधी एखादा महत्त्वाचं कंटेंट असेल. तर हे ईमेल जे आपण एकमेकांना सेंड करतो ते ईमेल सेंड करताना कोणता प्रोटोकॉल किंवा काय वापरलं जातं नेमकं. तर आपल्याला ऑप्शन काय दिले बघा, TCP, FTP, SMTP किंवा DHCP. सगळ्यात पहिले आपल्याला हे सगळ्यांची फुल फॉर्म किंवा ह्याचं काम काय आहे नेमकं. तर ह्याचं काम काय बघा, TCP किंवा IP ह्याचं काम काय आहे, ह्याचं ईमेल पाठवणं काम नाही. ह्याचं काम काय आहे की एखादा डाटा वगैरे किंवा फाईल एक कम्प्युटर टू कम्प्युटर किंवा नेटवर ऑनलाईन आपण एकमेकांना सेंड करतो, त्याचं काम हे TCP किंवा IP हे ते काम करतं बरोबर. FTP म्हणजे काय, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. म्हणजे आपण काय करतो की दोन कम्प्युटरमध्ये किंवा दोन कम्प्युटरमध्ये म्हणजे एका कम्प्युटरवरनं दुसऱ्या कम्प्युटरवर एखादी फाईल ट्रान्सफर केली, त्याला FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर ती कम्प्युटरची फाईल एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये जाताना जी प्रोसेस किंवा जी सिस्टीम असते त्याला म्हणतो आपण FTP म्हणतो बरोबर. तिसरं काय आहे SMTP. बघा इथं काय शब्द आला SMTP म्हणजे याचं काय इथं मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर हे आपला आन्सर आहे SMTP म्हणजे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्याच्यामध्ये काय करतो आपण, मेल ट्रान्सफर करताना एकमेकांना आपण SMTP हा प्रोटोकॉल वापरतो. आणि DHCP पण काय हे आपला अंश, हे पण आपला आन्सर नाही आहे. तर अशा प्रकारे आपण काय बघितलेले आहे, प्रत्येकाचे लॉंग फॉर्म आणि प्रत्येकाचे कार्य बघितलं. तर ह्याचं उत्तर आहे SMTP, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉलच्या माध्यमातून आपण एकमेकांना ईमेल सेंड करतो. म्हणजे मेल. नेक्स्ट, व्हॉट डज GUI स्टँड फॉर. GUI स्टँड म्हणजे काय, ग्राफिकल युजर इंटरफेस, ग्राफिकल युनिव्हर्सल इंटरफेस, जनरल युजर इंटरफेस, जनरल युनिव्हर्सल इंटरफेस. म्हणजे असे क्वेश्चन असतात की जे सिमिलर वाटतात आपल्याला किंवा ऑप्शन सिमिलर असतात, पण काय असते की आपल्याला त्याच्यापैकी योग्य आन्सर किंवा योग्य उत्तर आपल्याला दिलं पाहिजे. तर GUI स्टँड फॉर, व्हॉट इज मीन बाय GUI, त्याचा आन्सर येईल ग्राफिकल युजर इंटरफेस बरोबर. तर GUI म्हणजे काय, ग्राफिकल युजर इंटरफेस जे असेल त्याला म्हणतो आपण GUI. बाकीचे आन्सर ग्राफिकल युनिव्हर्सल, जनरल युजर किंवा जनरल युनिव्हर्सल हे त्यांचे आन्सर नाही आहे. बघा छोट्या छोट्या एका शब्दामुळं किंवा एका सिम्पल वर्डमुळं आपलं आन्सर चुकू शकतं. त्यामुळे ह्याचे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला करेक्ट ह्याचे आन्सर आपल्याला आलेच पाहिजे राईट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज IoT मीन्स फॉर स्टँड फॉर. IoT म्हणजे काय, IoT हा काय शब्द आहे एक, तर त्याचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ होतो इंटरनेट ऑफ थिंग्स. आपलं हे ऑप्शन नाही आहे, हे पण नाही आहे आणि हे पण नाही आहे. त्याचा आन्सर होतो किंवा त्याचा आन्सर काय आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. हे त्याचा आन्सर आहे. इथं बघा इंटरनेट ऑफ टूल्स, कोणाला वाटेल हे बरोबर आहे, कोणाला वाटेल इंटरनेट ऑफ टेक्नॉलॉजी पण बरोबर आहे, कोणाला वाटेल इंटरनेट ऑफ टेलिकम्युनिकेशन बरोबर आहे, पण इंटरनेट ऑफ थिंग्स इज द करेक्ट आन्सर. त्यामुळं इंटरनेट ऑफ थिंग्स IoT असं जर आलं तुम्हाला तर त्याचा आन्सर तुम्ही इंटरनेट ऑफ थिंग्स हे लिहिलं गेलं पाहिजे आपल्याकडून बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाइप ऑफ मालवेअर दॅट इन्क्रिप्ट्स फाईल्स अँड डिमांड्स पेमेंट फॉर देअर रिलीज. म्हणजे काय असतं की एखादं मालवेअर म्हणजे एखादी मालवेअर म्हणजे काय असतं की व्हायरस टाईपमध्ये असतो. ते व्हायरस आपल्या कम्प्युटरमध्ये कोणी कुठून पण म्हणजे कधी तुम्ही वाचता असेल बघा, मालवेअर झालं किंवा हँग झालं कम्प्युटर, सॉरी पूर्ण सिस्टीम काय म्हणू शकतो आपण त्याला, स्पाय म्हणजे एखादा स्पाय असतो, पूर्ण सिस्टीम त्यांनी घेऊन टाकली किंवा त्यांनी पूर्ण सिस्टीमवर कंट्रोल मिळवला. अशा गोष्टी आपण न्यूजमध्ये किंवा पेपरमध्ये बघतो. तर इथं काय दिलं आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ मालवेअर. कोणता मालवेअर आहे हा, तो काय करतो की तो फाईल इन्क्रिप्ट करतो आणि काय करतो त्या फाईलचे रिलीज करायसाठी आपल्याला काही प्रमाणामध्ये पेमेंट मागतात ते लोक. तर त्याला आपण काय म्हणतो, तर ह्याचा आन्सर बघा ट्रोजन आहे का. हा ट्रोजन एक प्रकारचा व्हायरस आहे. तर व्हायरसचं काम काय आहे की व्हायरसचं काम एखाद्या कम्प्युटरमध्ये घुसून कम्प्युटरचे डाटा वगैरे नष्ट करणं. तर हे काम म्हणजे व्हायरस डाटा ट्रोजन काय करते की डायरेक्ट फाईल नष्ट करतं. इथं काय करते, ते फाईल त्यांच्याकडे आहे, सेफ आहे, ते फाईल तुम्हाला देतील परत, पण कधी की तुम्ही काहीतरी पैसे त्यांना दिले पाहिजे. मग ट्रोजनचं काम ते आहे का, नाही. ट्रोजन डायरेक्टली फाईल डिलीट करून टाकतो किंवा फाईल पूर्ण करप्ट करून टाकतो. मग दुसरं कोणी वाम हे पण नाही, हे तर काय उत्तर हेच नाहीच होऊ शकत. नंतर काय रेन्समवेअर हे आपलं काय करेक्ट आन्सर आहे. रेन्समवेअर म्हणजे काय, आपली एखादी फाईल एखादा माणूस किंवा एखादा व्यक्ती दुसऱ्या स्वतःच्या कम्प्युटरवरनं किंवा दुसऱ्या कम्प्युटरवरनं काहीतरी म्हणजे सॉफ्टवेअर सिस्टीम वगैरे वापरून कॅच करतात किंवा घेऊन टाकतात आणि ती फाईल आपल्याला परत देण्यासाठी
परत जर पाहिजे असेल तुम्हाला तर मला काहीतरी पैसे द्या, मी तुम्हाला ती फाईल रिटर्न करतो, अशा प्रकारची डिमांड करतात. अशा प्रकारची खूप सारी स्कॅम सध्या सुरू आहेत. तर आणि स्पायवेअर म्हणजे काय, हे स्पायवेअर पण आपला आन्सर नाही. स्पायवेअर काय करते की तुमच्या मोबाईल किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये काय करतं, पूर्ण प्रकारे स्पाय करतात, त्याला म्हणतो आपण स्पायवेअर. तर याचा आन्सर काय, रेन्समवेअर. रेन्समचा अर्थ काय होतो, रेन्सम म्हणजे एखादी गोष्ट मागणे, डिमांड करणे. रेन्सम म्हणजे एखादी काय म्हणू शकतो आपण त्याला, पैशाची मागणी करणे, रेन्समवेअर. त्याचं आपलं आन्सर म्हणजे उत्तर ह्याच्यावरून शब्दावरून समजतं की काहीतरी डिमांड केली म्हणजे रेन्सम म्हणजे काहीतरी अमाऊंट मागितलेली आहे, तर ह्याचा आन्सर रेन्समवेअर आहे. समजते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज ISP स्टँड फॉर. बघा काय ISP म्हणजे काय, ISPचा लॉंग फॉर्म काय आहे बघा, अँड इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, इंटरनल सर्व्हिस प्रोव्हायडर, इंटरनेट सिक्युरिटी प्रोटोकॉल किंवा इंटरनेट सर्च प्लॅटफॉर्म. हे असे वेगवेगळे त्याचे आन्सर आहेत. तर आपल्याचं उत्तर काय बघा, ह्याचं उत्तर तुम्ही आता सगळ्यांनी ह्याचं उत्तर दिलंच पाहिजे. ह्याचं उत्तर काय आहे, अँड इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. काय याचं आन्सर, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर हे आपलं आन्सर आहे ISP. बाकीचे आन्सर इंटरनल नाही आहे, इंटरनेट आहे पण सिक्युरिटी नाही ह्याच्यामध्ये आहेत, आणि इंटरनेट आहे इथं सर्च पण ह्याच्यामध्ये नाही आहे, प्लॅटफॉर्म नाही, हा प्रोटोकॉल आहे, प्रोव्हायडर आहे. तर त्या पद्धतीने इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ISPचा अर्थ होतो. बरोबर आहे. आता नेक्स्ट ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करणार आहोत की दररोज एक ना एक लेक्चर किंवा दररोज थोडे शॉर्टमध्ये थोडे क्वेश्चन प्रत्येक टॉपिकवरती बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आपल्या अपकमिंग जी नेट एक्झाम येणार आहे तर त्या एक्झाममध्ये तुम्हाला सगळ्यांना फायदा झाला पाहिजे किंवा होण्यासाठी आपण तुम्हाला मदत करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा क्वेश्चनचा काही प्रॉब्लेम असेल किंवा अजून तुम्हाला वाटत असेल की अजून एखादे क्वेश्चन किंवा हे प्रकारचे क्वेश्चन आपण म्हणजे कंडक्ट केले पाहिजे, तर तुम्ही आवश्यक कमेंटमध्ये लिहा. आणि आपलं चॅनलचा जर तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या रिलेटिव्सला किंवा तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही सांगू शकता, जेणेकरून त्यांना पण त्यांच्या एक्झाम प्रिपरेशनसाठी फायदा होईल. ओके, थँक्यू.